गुड मॉर्निंग स्टुडंट. काल आपण एरर अँड द टाईप्स ऑफ एरर हे बघितले होते. तर व्हॉट इज मीन बाय एरर रिव्हिजन करू आपण थोडीशी परत. व्हॉट इज मीन बाय एरर इट इज अ डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर व्हॅल्यू अँड types of error. Second is the types of error. Types of error, it means instrumentation. There are types of error. First types is instrumental error, systematic error, personal error and random error. तर आपण त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंटल एररमध्ये बघितलं की दीज एरर अरायझेस ड्यू टू द डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट ड्यू टू द झिरो रिडिंग. मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲमीटर घेतला आपण एक, आणि ते रिडिंग घेण्याआधी झिरो आपल्याला त्याचं निडल रिडिंग घेण्याआधी झिरो मेन्शन करत असेल तर आपण काय म्हणू शकतो की इन्स्ट्रुमेंटल एरर, म्हणजे त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये काहीतरी फॉल्ट आहे. सेकंड वे सिस्टमॅटिक एरर. सिस्टमॅटिक एरर म्हणजे काय की आम्ही एक्झाम्पल सांगितलं की तीन पर्सन आहे, त्यांचे तुम्हाला वेट घ्यायचे. तर त्याचे वेट घेताना ते जे वेईंग मशीन आहे, ते वेट मशीन आहे, तर त्यामध्ये ॲक्च्युली एक जो झिरोचा निडल आहे तो 1 किलोग्रॅम ॲक्च्युली दाखवतो आहे. तर ते म्हणजे आणि मग पहिल्या पर्सनचं रीडिंग घेतलं तर ते किती येतं 65 किलोग्राम आहे, पण ते ॲक्च्युअल किती पाहिजे नव्हतं 64. नेक्स्ट वन सांगितलं की नेक्स्ट पर्सनचं 55 केजी आहे, तर ॲक्च्युअल किती पाहिजे नव्हतं 54. ही जी एरर आहे ही कशी येऊ राहिली सिस्टमॅटिकली, एक केजीची जी एरर आहे ती सिस्टमॅटिकली येऊ राहिलेली आहे. त्यामुळे आपण त्याला काय म्हणू शकतो सिस्टमॅटिक एरर. ते पॉझिटिव्ह म्हणजे द एरर आर इज इन ओनली डायरेक्शन, म्हणजे ते पॉझिटिव्ह पण असू शकते आणि निगेटिव्ह पण असू शकते. अँड सेकंड वन इज अ पर्सनल एरर. पर्सनल एरर मतलब क्या, दिस एरर इज दिस एरर इज ड्यू टू द केअरलेस ऑफ फॉल्ट ऑफ ऑब्झर्वर विच टेकिंग द रीडिंग. आपण एखादा एक्सपेरिमेंट करत असेल तर जो एक्सपेरिमेंट करणारा जो एक्सपेरिमेंटर आहे म्हणजे जो ऑब्झर्वर आहे, जो एक्सपेरिमेंट करत आहे, तर त्याच्याकडून थोडं केअरलेस झाली, म्हणजे रीडिंग घेण्या असं लक्ष नाही दिलं, काय इन्स्ट्रुमेंट थोडासा हल्ला, तर त्यामध्ये काय येऊ शकते लगेच आपल्याला एरर भेटू शकते. नेक्स्ट वन इज आहे नेक्स्ट रँडम एरर. रँडम एरर. रँडम एरर म्हणजे काय, द एरर कॉज्ड ड्यू टू द एरर कॉज ड्यू टू experimental condition and human limitation is called random error. अशी एरर, द एरर कॉज ड्यू टू द एक्सपेरिमेंटल कंडिशन अँड ह्युमन लिमिटेशन इज कॉल्ड ॲज अ रँडम एरर. अशी एरर की आपण फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की आपण एखादा एक्सपेरिमेंट करू राहिलो. एक्सपेरिमेंट करत असताना एक्सपेरिमेंट सेटअप करतो आपण, सगळे एक्सपेरिमेंटची सेटअप करतो, पण विद्यार्थी असतात, विद्यार्थ्यांचा थोडासा जरी धक्का लागला, फर्स्ट रीडिंग म्हणजे आपण टेबलवर एक्सपेरिमेंट करू राहिलो तर त्याचे व्होल्टमीटर आहे त्याचं रीडिंग फर्स्ट V1 किती आला 0.5 आला, 5 व्होल्ट आला. जर दुसरा विद्यार्थ्याने जर व्होल्टमीटरचा व्होल्टेज घेतलं तर त्याच्याकडून 0.6 आलं. तिसऱ्याने घेतलं तर त्याच्याकडून 0.7 व्होल्ट आलं. म्हणजे ही जी एक्सपेरिमेंटल सेटअप केलेली आहे कंडिशन, पण ह्युमन म्हणजे कुणी एक्सपेरिमेंटला थोडासा धक्का लागला किंवा काही शिंक आली तरी थोडं एक्सपेरिमेंट सेटअप होतं, तर ते झाले तर लगेच काय होतं की एक्सपेरिमेंट हलतं आणि त्याच्यामुळे काय होतं की एरर तयार होती. जसं आपण V1 0.5 आला, V2 0.6 आला, V3 0.7 आला, अशी एक्सपेरिमेंटल जर सेटअप करताना जर काही झालं तर ते एरर तयार होऊ शकते. तर ही जी एरर आहे ती मिनिमाइज कशी केली जाते. एरर is minimized due to फर्स्ट आपण काय करू शकतो, टेकिंग लार्ज मॅग्नेट्यूड
taking large magnitude of physical quantity of physical quantity which is measured. लार्ज मॅग्नेट्यूड म्हणजे काय, V1 आपण जास्त म्हणजे असं एखाद्या जर रीडिंग घ्यायचं, आपण काय रीडिंग किती घेऊ शकतो, मग 3-4 रीडिंग घ्यायचं नाही, आपण रीडिंग घेताना जास्त रीडिंग घ्यायचे, एक V1 V2 V3 V4 V5 V6 असे भरपूर रीडिंग घ्यायचे, कारण आपल्याला मीन काढल्यावर ते व्यवस्थित एरर येणार नाही आणि व्यवस्थित एक्सपेरिमेंट आपले होऊ शकतो. सेकंड वन इज टेकिंग लार्ज नंबर ऑफ रीडिंग, टेकिंग large number of reading third one is using smaller list count of instrument using smaller list count of instrument. आपण काय करायचं, इन्स्ट्रुमेंटचं काय मोजायचा, लिस्ट काउंट मोजायचा. नेक्स्ट वन इज, हे झाले एररचे टाईप. नेक्स्ट वन इज एस्टिमेशन एरर. What is meant by estimation error? The error cannot be measured. The error cannot completely eliminate, but can be minimized or reduce. असे एरर, द एरर कॅनॉट बी कम्प्लिटली इलिमिनेट बट कॅनॉट बी मिनिमाइज ऑर रेड्यूस. म्हणजे काय, कम्प्लिटली काय झाली पाहिजे, ती इलिमिनेट झाली पाहिजे. आणि पण ती मिनिमाइज म्हणजे आपल्याला ही एरर आहे ती कशी मिनिमाइज आणि रेड्यूस करता येईल. आता हे इस्टिमेशन एरर, त्याचे स्टेप्स आहे किती, 6 स्टेप्स आहे. 6 स्टेप्समध्ये तुम्हाला कळेल की इस्टिमेशन एरर म्हणजे काय. आपण त्याचं एक्झाम्पल पण घेणार आहोत आणि तुम्हाला स्टेप पण एक 1 बाय 1 सगळे समजून सांगणार आहे. 6 स्टेप्स आहे त्याच्या, मग ते तुम्हाला त्याच्यामध्ये इस्टिमेशन एरर म्हणजे ते काय सांगतात ना, द एरर कॅनॉट बी कम्प्लिटली इलिमिनेटेड. म्हणजे ती जी एरर आहे ती कम्प्लिटली इलिमिनेटेड पण नाही करायची, पण आपल्याला काय करायचं, ती मिनिमाइज म्हणजे पूर्ण काढून पण नाही टाकायची, पण आपण ती कमी करायची. एरर पूर्ण आपण तर रेड्यूस नाही करू शकत, मग ती थोडी कमी तर करू शकतो ना. कॅल्क्युलेशन वेगवेगळ्या स्टेप्स यूज करून आपण थोडी कमी पण करू शकतो. तर मग स्टेप्स ऑफ एस्टिमेशन ऑफ एरर. फर्स्ट स्टेप कौन सी, कैलकुलेट द करेक्ट रीडिंग. काय करायचं, कॅल्क्युलेट द करेक्ट रीडिंग. सेकंड वन, कॅल्क्युलेट द मीन व्हॅल्यू ऑफ रीडिंग. मीनलाच आपण काय म्हणू शकतो, ॲव्हरेज. कॅल्क्युलेट व्हॅल्यूज ऑफ रीडिंग. मीन काढायचा, त्या व्हॅल्यूचा मीन काढायचं. मीन म्हणजे तुम्हाला मी पण ते पण सांगते, आधी स्टेप्स लिहून घेऊ आपण. कॅल्क्युलेट ॲब्सोल्यूट एरर. फोर्थ वन, कॅल्क्युलेट मीन ॲब्सोल्यूट एरर. Fifth one, calculate relative error.
and sixth one is calculate percentage error. Percentage error ही इलिमिनेट कशी करू शकतो आपण, किंवा म्हणजे इलिमिनेट पण नाही करायची आणि आपल्याला काय करायची, मिनिमाइज करायची. तर मग फर्स्ट स्टेज काय, करेक्ट रीडिंग घ्यायच्या. सेकंडमध्ये काय करायचं, मीन और ॲव्हरेज, मीन काढायची त्या रीडिंगची. थर्ड वन इज ॲब्सोल्यूट एरर काढायची. फोर्थ वन इज अ मीन ॲब्सोल्यूट एरर काढायची. फिफ्थ वन इज अ रिलेटिव्ह एरर काढायची. आणि सिक्स्थ वन इज अ पर्सेंटेज एरर काढायची. चला फर्स्ट ऑफ आपण काय करू, मीन व्हॅल्यू म्हणजे काय. फर्स्ट वन इज मीन आपण काय म्हणू शकतो त्याला, ॲव्हरेज. मीन और ॲव्हरेज रीडिंग. मीन आणि ॲव्हरेज रीडिंग म्हणजे काय, मीन म्हणजे काय, मीन आणि काय सांग, मीन व्हॅल्यू. मीन म्हणजे मध्य. मीन म्हणजे मध्य आणि व्हॅल्यू म्हणजे किंमत. तर मधली किंमत म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, डेफिनेशन काय येईल त्याची, फिजिकल क्वांटिटी टेक्स अ लार्ज नंबर ऑफ रीडिंग. मीन म्हणजे काय, फिजिकल क्वांटिटी टेक large number of reading to get average व्हॅल्यू. ते बघा, मीन काढायचं म्हणजे काय काढायचं आपल्याला, हे बघा आता आपण असं लिहू शकतो, मीन, प्रत्येक वेळेस मी ॲव्हरेज नाही लिहित, मीन रीडिंग आपण XM लिहू. XM मीन, M म्हणजे मीन आपल्याला एक्सचा मीन काढायचा. मग आपण काय करू, X1 प्लस X2 प्लस X3 डिवायडेड बाय अप टू द एक्स आहे ना, एक्स आपल्याला माहिती नाही, डिवायडेड बाय एक्स आहे. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला किती, X5 काढायचं आहे, X5 काढायचा किंवा X3च काढायचा, आपण छोटी किंमत घेऊ, X3 काढायचा. मग आपण काय करू, X1 जी समथिंग आपल्याला X1 X2 X3 हे दिलेलं असतील मीन काढायला, X1 प्लस X2 प्लस X3 डिवायडेड बाय काय येईल, 3. मग हे जी X1 X2 X3ची काय करायची, ॲडिशन करायची आणि त्याला डिवायडेड बाय 3 करायचं. ते काय येईल आपलं XM म्हणजे काय, मीन व्हॅल्यू येईल. मीन और ॲव्हरेज व्हॅल्यू आपल्याला भेटेल. नेक्स्ट वन इज ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय, द डिफरन्स बिटवीन, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय, द मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन the magnitude of difference between mean value and individual reading called absolute error. Absolute error म्हणजे काय की आणि it is denoted by lambda xm जो आपण it is denoted by del xm म्हणजे काय mean value and it takes always positive. ही जी रीडिंग असते ती काय असते, ऑलवेज पॉझिटिव्ह असते.
चला आपल्याला एखादा एक काढायचा. आपण डेल x1 घेतला, तो कसा काढू शकतो आपण? इट इज अ मॅग्निट्यूड ऑफ डिफरन्स बिटवीन मेन व्हॅल्यू अँड इंडिव्हिज्युअल रीडिंग इज कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट एरर. मग डेल XM हे डिनोट करायचं आपल्याला. तर कसं काढू शकतो आपण? XM म्हणजे मीन व्हॅल्यू मायनस x1. x1 आपल्याला किती काढायचं ते आपण ठरवू शकतो. डेल x2 याच्यावर प्रॉब्लेम्स असतात. XM म्हणजे मीन व्हॅल्यू मायनस x2ची जी व्हॅल्यू ती इथं दिलेली असेल ती अप टू द XN पर्यंत. डेल XN इज इक्वल्स टू XN मायनस x समथिंग जो असेल तर आपला काढायचं असेल. हे झालं आपलं ॲब्सोल्यूट